हरिओम. आज गुरुवार 25 जुलै 2024. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोविंदलेकर महाराज आज आपल्याला सांगणार आहेत, भगवंताचं नाम सोडू नका. ऐकूया त्यांचे विचार. संकल्प ही फार मोठी शक्ती आहे. इच्छा जर खरोखर अतिप्रबळ झाली तर ती वस्तूला आपल्याकडे खेचून घेतल्याशिवाय राहणार नाही. तसंच भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रबळ इच्छा धारण केली तर भगवंत भेटतो. प्रापंचिक वस्तू आपण कितीही मिळवल्या तरी त्या स्वभावतःच अपूर्ण असल्यामुळे त्यांच्या प्राप्तीपासून पूर्ण समाधान होत नाही. याच्या उलट भगवंत स्वतः पूर्ण असल्यामुळे आपल्या वासनांची पूर्ण तृप्ती होऊन त्या क्षीण बनतात आणि मग आपोआप नाहीशा होतात. आणि म्हणून नेहमी भगवंत मला हवा अशी इच्छा करीत जावं. त्याचं नाम घेणं म्हणजे तू मला हवास असं म्हणणंच आहे. खऱ्या प्रेमाने जर आपण आपला भार रामावर टाकला तर तो नेहमी आपल्या कल्पनेच्या बाहेर गोष्टी घडवून आणतो. आपला देह आणि प्रपंच भगवंताच्या सत्तेने चालतो. ही जाणीव जो ठेवून सतत वागतो तसं वागावं म्हणजे मग आपल्याला कधीही कमी पडणार नाही. नामात एक विशेष आहे. विषयाकरता जरी नाम घेतलं तरी विषय प्राप्त होऊ नये ते आपलं काम. म्हणजे तुमचं मन निर्विषय करणं ते करीतच असं. म्हणून कशाकरता का होईना नाम घ्या, पण निर्विषय होण्याकरता घेतलं तर काम शीघ्र होईल. साधन तेच आणि साध्य तेच. नामच एक सत्य आहे. या परते दुसरे सत्य नाही, या परते दुसरे साधन नाही असा दृढभाव असावा. आपण कोणतंही कृत्य करीत असताना ज्याकरता जे आरंभलं आहे ते जसं नेहमी आपल्या डोळ्यासमोर असतं त्याप्रमाणे नाम घेताना आपण ते कशाकरता घेतो त्याची जाणीव अखंड असावी. ही जाणीव अखंड ठेवणं, मी भगवंताचा आहे हे जाणणं, याचं नाव अनुसंधान. वास्तविक आपण भगवंताचेच आहोत, पण भ्रमाने मी विषयाचा आहे असं वाटू लागलं. संत तू विषयाचा नाहीस भगवंताचा आहेस असं सांगतात. ही संतांची खरी कामगिरी. आणि मग याकरता ते नाम सांगतात. नाम घेणं म्हणजे मी विषयाचा नाही भगवंताचा आहे असं मनाला सांगणं. मनात तशी जाणीव उत्पन्न करणं आणि ही जाणीव टिकवण्याकरता पुन्हा मनाला तेच सांगणं म्हणजे तेच नाम सतत घेणं. भगवंत खरोखरच मनापासून ज्याला हवं आहे ना त्याचं काम झालंच पाहिजे. आपल्याला जगातला मान, लौकिक, पैसा, विषय इत्यादी काही नको असं वाटतं का? तसं नसेल तर भगवंत मला हवा आहे असं नुसतं तोंडाने म्हणणं बरोबर नाही. ज्याला भगवंताचं प्रेम जोडायचं असेल त्याने जगाचा नाद सोडायला पाहिजे. जगाच्या मागे लागाल तर आपलं साधन बुडवून बसाल. तुम्ही सतत भगवंताचं नाम घ्यावं आणि मनापासून भगवंताला आळवावं. तुम्ही कितीही पतित असलात तरी पावन होऊन जाल हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे. जो संकल्प उठेल तो रामस्मरणयुक्त असला पाहिजे हे नक्की. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.